नमस्कार, माझी आवड माझी निवड या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. मी कीर्ती. आम्ही सोलापूरला असताना महाराजांचं दर्शन घेणार नाही असं कधी झालं का? तर आम्ही तिथून अक्कलकोटला निघालो. सभामंडपात बसून आम्हाला एक सुंदर असा क्षण अनुभवायला मिळाला. तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अहो काय काय विचारता, महाराजांची आरती जी 7:30ला आम्हाला अचानक भेटल्याने आमचं अगदी सोलापूरला जाणं धन्य ठरलं. सोलापूर हे महाराजांचं समाधीस्थळ म्हणजे तिथूनच अक्कलकोट जवळच असल्याने आम्ही तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आम्ही महाराजांच्या दर्शनाला गेलो. तिथून आम्ही बरोबर येळकोट येळकोट जय मल्हार, मल्हारी मार्तंड जय मल्हार असा नावाचा जयघोष करत जेजुरीच्या त्या गडावरती मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाला गेलो. आणि हे काय, हे ना माझे दादा वहिनी. अहो लग्नानंतर पहिल्यांदा जेजुरीला जाताना नवऱ्याने बायकोला 5 पायऱ्या का होईना उचलून घ्यायचे असते, म्हणून हा सोहळा. ही प्रथा मल्हारी मार्तंडाने म्हाळसाबाईंना जेव्हा गडावरती घेऊन आले होते ना तेव्हा केलं होतं. तेथूनच आम्ही अभिषेक तळी भंडारा केला. तळी भंडाराचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. ते शब्द जणू अमृततुल्य होते, म्हणून हा संपूर्ण तळी भंडाराचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. चिंतामणी मोरया. इथे मी काही न बोलता फक्त तळी भंडाराचाच आवाजाची एक अद्भुत अशी ओढ तुम्हाला लागावी म्हणून देत आहे बरं का. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. खंडेराव महाराज की जय. कडे पठार महाराज की जय. येळकोट येळकोट जय मल्हार. आगडधूम नगारा, सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा, निळा घोडा, पाव में तोडा, कमरी करगोटा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, अंगावर शाल, सदा ही लाल, कळी आरती करी, माळसा सुंदरी, देव कुवाडी, नाना परी, खोबऱ्याचा कुटका, भंडाराचा भडका, अडकल के भडकल, अडकल के भडकल, अडकल के भंडारा. तळी भंडारा भरून आम्ही त्या सुंदर अशा मंदिराच्या 3 प्रदक्षिणा घातल्या. मुखाने मल्हारी मार्तंडाचा जयघोष करत त्या भूलोकी स्वर्गाचा जणू काही आम्ही 3 अशा फेऱ्या मारून आमचे जीवन धन्य धन्य केले. ह्याच्यातही त्यात आम्ही मल्हारी मार्तंड, खंडोबा राया, येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणून हातातला भंडारा व खोबऱ्याचा कुटका घेऊन अगदी 3 प्रदक्षिणा मनोभावाने खंडोबा रायाच्या देवळाला त्या मारल्या. अहो जागृत देवस्थान ते महाराष्ट्राचं कुलदैवत, त्याच्याकडे काय अजून वेगळं मागणार. पण तिथे गेल्याने एक खरंच सकारात्मक ऊर्जा सर्वांमध्ये जाणवते. आणि तो हळदीचा पिवळा रंग पाहून मनाला अद्भुत असं आनंदमय वातावरण मनातच तयार होते. खरोखरच म्हणलंय ना कोणीतरी, सोन्याची ती जेजुरी. आता हे परत माझे दादा वहिनी म्हणतात की देवाला जागृत करून देवाला सांगा की बाबा आमचा संसार सुखाचा होऊ देत, म्हणून हे माझ्या दादाने घेतलं उचलून वहिनीला आणि वहिनीने वाजवली घंटा. अशा ह्या 3 प्रदक्षिणा पूर्ण करून आम्ही घालायचा तो गोंधळ घातला. अहो आम्ही नाही गोंधळांनी दादा वहिनीचा गोंधळ घातला. आणि तिथे छान असा गोंधळ घालून आम्ही त्या गोंधळात सामील होऊन देवाला सांगणे घालून छान अशी देवाची आरती अशी केली. आरती, तिथला प्रसाद. आणि हा गोंधळात एक वैशिष्ट्य होते, ते सांबळ वाजवणारे जे काका होते आणि त्या नाचणाऱ्या ज्या ताई. मी वाघ्यामुरळी म्हणणार नाही, कारण का कायद्याने वाघ्यामुरळीला आज बंदी आहे, पण देवाचे सेवेकरीच ते. इतकं सुंदर त्यांचं वादन आणि नृत्य होतं की माझं भान हरपून गेलं होतं. व्हिडिओ फार मोठा झाला असता म्हणून मी तुम्हाला थोडक्यात ते दाखवत आहे. आरती झाल्यानंतर आम्हाला सर्वांना एक तिकडच्याच गुरुजींनी सर्वांचं ओझं उतरलं. म्हणजे जो आपण गोंधळ घालतो त्या गोंधळाला आपण साक्षात
गणपतीला, शंकराला, भवानी मातेला, महालक्ष्मीला, तुळजापूरच्या आईला, कोल्हापूरच्या अंबामातेला, सप्तशृंगीच्या मातेला, रेणुका मातेला, सर्वांना ग्रामदेवतेला आवाहन करतो. त्या सर्वजणू आपल्या गोंधळात येतात अशी अपेक्षा करतो. त्यांच्या सर्वांचं वजं उतरून कडेपठारावरील एका महाराजांच्या पोवाड्याला सलाम करून आम्ही खंडोबारायाच्या दर्शन आणि महाराजांच्या त्या दर्शनाला लुप्त होऊन आम्ही पुढे निघालो आम्ही आमच्या परत येण्याच्या प्रवासाला. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.